नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे. फायनली आता सायली ही खरी तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे. म्हणजे सायलीला आता स्वतःला समजलंय की आपणच खरी तन्वी आहोत. म्हणजे सायलीच्या हाती जेव्हा आता तन्वीचे जुने फोटो लागतात आणि सायली जेव्हा हे जुन्या तन्वीचे सगळे काही फोटो पाहते आणि तेव्हा सायलीला सगळा भूतकाळ आठवलेला आहे आणि आपणच खरी तन्वी असल्याची खात्री आता सायलीची पटलेली आहे. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये एक नाही तर दोन दोन गुड न्यूज आहेत. म्हणजे सायली प्रेग्नेंट आहे हे तर आता सगळ्यांना समजलंच आहे, पण आता सायली ही खरी तन्वी असल्याची न्यूजसुद्धा सायली सगळ्यांना सांगणार आहे आणि तेही अगदी पुराव्यासकट सिद्ध करणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. मंडळी, आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की आता सायली चक्कर येऊन पडलेली असते आणि तिला जेव्हा आता घरी आणलं जातं आणि तेव्हाच कळलंय सगळ्यांना की सायली प्रेग्नेंट आहे. म्हणजे आता सगळ्यांनाच ही गुड न्यूज कळाली आहे आणि सगळेजण आता खूप खुश झालेले असतात. म्हणजे आता सायलीला कुठे ठेवायचं आणि कुठे नाही असं झालेलं असतं. अस्मिता तर खूप खुश झालेली असते. ती म्हणते की मी तर आता आत्याच होणार आहे. इकडे सगळेजण खुश झालेले असतात. अश्विन सुद्धा आता अर्जुन आणि सायलीच्या आनंदामध्ये तितकाच आनंद माणून घेतो. म्हणजे अश्विनला आता प्रियाच्या प्रेग्नन्सीची न्यूज कळाली आहे, पण तो त्याचं दुःख इथे अजिबात कोणालाही न दाखवता तितकाच आनंदी असतो. पण अर्जुनचं मात्र असं झालेलं असतं की सायलीची प्रेग्नन्सीची न्यूज कळल्यानंतर त्याला अश्विनबद्दल वाईट वाटत असतं. तो अश्विनकडे सारखा पाहत असतो, त्याच्यामुळे त्याला आनंदही सेलिब्रेट करता येत नसतो आणि दुःखही. आता अर्जुनचा हा चेहरा बघून सायलीला प्रश्न पडला आहे की यांना आनंद झाला की नाही आहे, हे आपल्या बाळाला एक्सेप्ट करणार आहेत की नाही करणार आहेत. पण इकडे आता सायली जेव्हा रूममध्ये येते, अर्जुनशी बोलते आणि त्याला काही गोष्टी सांगते, तेव्हा मात्र आता अर्जुनला आनंद झाला आहे. अर्जुन म्हणतो की मला ना खरं तर आनंद, दुःख, टेन्शन, इमोशन सगळ्या गोष्टी माझ्या एकत्र आल्या होत्या आणि त्याच्यामुळे मला काही कळतच नव्हतं. तर इकडे आता अर्जुन इतका आनंदाने नाचत असतो, सायली हसत असते, त्याला खूप आनंद झालेला दाखवलेला आहे. इथे अर्जुन आता सायलीला विचारत असतो की बायको, एवढं सगळं झालं तरी पण तू तिकडे त्या झाडाखाली कशासाठी गेली होतीस? तिकडे काय काम होतं तुझं आणि तू तिकडे चक्कर येऊन कशी काय पडली? आता जेव्हा अर्जुन सायलीला हे प्रश्न विचारतो तेव्हा सायलीला सगळं आठवतं. म्हणजे तिला होणारे तन्वीचे भास आणि ती तिथे कशासाठी गेली होती. तेवढ्यात आता चैतन्य येतो आणि अस्मिताच्या केसबद्दल त्याला आता डिस्कस करायचं असतं आणि दोघंही आता खाली निघून जातात. आणि सायली आता इथे म्हणत असते, अहो मी तुम्हाला कसं सांगू, मला सतत छोटी तन्वी दिसत असते, सतत तिची भास होत असतात. पूर्णाजीच्या आणि तिच्या लहानपणीच्या आठवणी मला सतत दिसत असतात, पण ह्या सगळ्याशी माझा काय संबंध आहे तेच मला काही कळत नाही आहे. आता हे दोघं जण खाली गेल्यानंतर सायली लगेचच तन्वीचे जे लहानपणीचे फोटो असतात तिच्या फोटोंचं एनवलप इकडे आता अर्जुन सायलीच्या कपाटामध्ये असतं. सायली म्हणते की तन्वीचे मला सतत भास का होत असतील आणि ती म्हणून जाते आणि ते एनवलप काढते आणि त्या फोटोंकडे आता पाहत असते आणि त्या फोटोमध्ये सायलीच्या लहानपणीच्या सगळ्या म्हणजे तन्वीच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी आहेत आणि ज्या ज्या त्या सगळ्या आठवणी आहेत त्याच सायलीला आता इथे दिसत असतात. म्हणजे त्या फोटोमध्ये सायलीच्या हातामध्ये असलेले ती बाहुलं, तेच बाहुलं जे घेऊन सायली त्या गाडीमध्ये बसलेली असते, ज्या गाडीमध्ये सायलीचा, प्रतिमाचा आणि रविराजांचा अपघात झालेला असतो. आणि जेव्हा तिला ते ज्या गोष्टींची भास होतात, स्वप्न दिसतं, तेव्हा एका छोट्या मुलीच्या हातामध्ये तिला ते बाहुलंसुद्धा दिसत असतं. पूर्णाजींसोबत जेव्हा ती गार्डनमध्ये खेळत असते तेव्हा पूर्णाजींसोबतचे तिचे जे काही आठवणी आहेत त्या आठवणीसुद्धा तर तिला जशाच्या जशा त्या फोटोमध्ये आहेत त्याच दिसत असतात. अर्जुनसोबत जेव्हा ती गार्डनमध्ये फिरत असते तेव्हा अर्जुनचे आणि तिचे सोबतचे फोटो असलेले सुद्धा आता सायली ते पाहते. आणि एवढंच नाही तर जेव्हा अर्जुनने वाढदिवसाच्या दिवशी स्वतःच्या गळ्यातलं लॉकेट तन्वीला दिलं होतं ते फोटो पाहून सायलीला आता ते सुद्धा सगळं काही आठवलेलं आहे. आणि सायली म्हणते की ह्या सगळ्या गोष्टी तन्वीच्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या आहेत, त्याच्या मेमरीजसुद्धा आहेत. मग हे सगळं मला का दिसतं, मला का दिसत असेल? तन्वीचा आणि माझा काय संबंध? तन्वी लहान असताना कशी दिसत होती हे मला माहीतसुद्धा नाही आहे, तरी पण मला दिसणाऱ्या भासांमध्ये तिचा चेहरा खराखुरा कसा दिसतो? पूर्णाजींना सुद्धा मी आत्ता काही 3 वर्ष ओळखायला लागलेली आहे, तरीसुद्धा मला लहानपणी असतानाची पूर्णाजी कशी दिसते? सायली आता एक एक गोष्टीचा संदर्भ जोडत असते आणि तेवढ्यातच सायलीला कुठेतरी क्लिक होतं की म्हणजे आपणच तर खरी तन्वी नाही आहोत ना. आणि आता सायली म्हणते की नाही, असं कसं होऊ शकतं, मी कशी तन्वी असेल? पण सायली पुन्हा एकदा गोंधळते आणि म्हणते की मग मला तन्वीचे हे सगळे भास का होतात, तन्वीचा भूतकाळ हा मला का आठवतोय? सायली पुन्हा त्या फोटोंकडे पाहते, पुन्हा तिला तीच लहानपणीची तन्वी, तेच भास पुन्हा 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 होत असतात. सायलीला तिथे पुन्हा त्रास होतो आणि सायली ते फोटो घेऊनच खाली बसते आणि डोळे बंद करून शांत बसते. तेव्हा मात्र तिच्या डोळ्यासमोर सगळं चित्र क्लिअर होतं. म्हणजे लहानपणीची तन्वी आपणच आहोत हे आता सायलीच्या समोर आलेलं आहे. पण सायली म्हणते, आपण जो विचार करतोय तो विचार बरोबर आहे ना? ही फक्त माझ्या मनातली शंका आहे
की मी तन्वीचं नाटक करते म्हणून मला तन्वीचे हे सगळे भास होतात आहेत. सायलीचा खूप गोंधळ उडालेला असतो. सायली म्हणते की मी मी एकदा यांच्याशी बोलू का? मी यांच्याशी बोलून ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करते. सायली आता पुन्हा 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 तेच फोटो निरखून पाहत असते आणि तिच्यासमोर आता तिचा म्हणजेच तन्वीचा लहानपणीचा सगळा भूतकाळ, पूर्ण आजी, प्रतिमा, कल्पना, सगळ्यांचे चेहरे आणि सगळ्यांना तन्वी जेव्हा हाक मारत फिरायची, सगळेजण तन्वीला आवाज द्यायचे, हे सगळे आवाज आता सायलीच्या कानावर पडायला सुरुवात होते. सायली म्हणते की नाही, हे सगळे फक्त भास किंवा हा सगळा काही योगायोग नाही आहे. माझा आणि तन्वीचा काहीतरी संबंध आहे आणि मला वाटतं की माझ्या मनात जी शंका आहे तीच खरी आहे. मला ह्या शंकेचं निरसन करावंच लागणार आहे. माझं उत्तर मला शोधावं लागणार आहे. आणि सायली म्हणत असते की खरंच मी रविराज काका आणि प्रतिमात्यांची मुलगी असेन का? मीच खरी तन्वी असेन का? आता सायलीचं मन सांगत असतं की हो, तूच तन्वी आहेस. आणि सायली आता स्वतःशीच हा विचार करत असताना सायलीची प्रतिमा तिच्यासमोर येऊन उभी राहते आणि म्हणते की काय सायली, कसला विचार करतेस? खूप मोठ्या गोंधळात अडकली आहेस का? पण तू जो विचार करतेस ना तोच अगदी बरोबर आहे. अगं छोटी तन्वी तूच आहेस ना, तूच आहेस खरी तन्वी. सायली म्हणते की नाही नाही, असं कसं होऊ शकतं? त्यावर तन्वी आता जी सायलीची सावली आहे, म्हणजेच तिचा जो समोरचा भास आहे, तो तिला पुन्हा सांगत असतो की अगं तू असं काय करतेस? एवढे सगळे पुरावे तुझ्यासमोर आहेत, एवढी सगळी उदाहरणं समोर आहेत, तरीसुद्धा तू ह्या गोष्टीला नाकारतेस का? तुझ्या मनाला एकदा विचारून बघ हाच प्रश्न, म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुलाच मिळणार आहे. एवढी गोंधळून जाऊ नकोस. तू जो विचार करतेस तो विचार अगदी बरोबर आहे. फक्त तुझ्याकडे आता कोणता पुरावा नाही आहे आणि तो तुला शोधून काढायचा आहे. आणि आता सायलीची जी सावली म्हणजे जी प्रतिमा आहे ती समोरून गायब होते. सायली म्हणते की हे काय होतं सगळं? खरंच हे असं आहे का? मीच खरी तन्वी आहे का? आणि सायली म्हणते जर असं असेल तर मला मला पुरावे शोधायलाच हवेत. पण मी ह्यांना कसं सांगू हे सगळं? मंडळी इकडे आता सायली स्वतः तन्वी असल्याचं सत्य तिच्या समोर आलेलं आहे. फक्त तिची अजूनही या गोष्टीवरती खात्री पटत नाही आहे आणि यासाठी आता सायली अर्जुनशी बोलणार आहे. तर मंडळी इकडे आता जेव्हा सचिनला डिवोर्सची नोटीस मिळते आणि दुसऱ्या दिवशीची हिअरिंगसुद्धा निघालेली आहे हे जेव्हा कळतं, तेव्हा आता इकडे तो अस्मिताला जाब विचारायला आलेला असतो आणि तो म्हणतो की एवढी घाई झाली आहे का तुला घटस्फोट घेण्याची? बरोबर, आता तुला घाई होणारच. आणि आता तो इकडे खरं तर अस्मितावर खूप घाणेरडे आरोप करत असतो आणि त्याच वेळेला आता सगळे सुभेदार खाली येतात. तेव्हा आता इथे अस्मिता म्हणत असते की मला डिवोर्सची घाई झाली नव्हती, पण तू ती वेळ आणलीस माझ्यावरती. तुझ्यासारख्या माणसासोबत अख्खं आयुष्य काढण्यापेक्षा घटस्फोट घेऊन वेगळं होऊन सिंगल आयुष्य जगलेलं बरं. त्यावर आता इथे सचिन असं तो म्हणतो की मला खरं तर तुझ्याकडून कधी घटस्फोट नकोच हवा होता. मला माहिती आहे की माझ्याकडून मागे काही चुका झाल्या, मी त्या ॲक्सेप्ट केल्या, मी त्या सुधारण्याचा प्रयत्नही केला. पण मला तुझ्यापासून कधीच वेगळं व्हायचं नव्हतं, ना माझ्या बाळापासून ना तुझ्यापासून. पण हो, तुलाच आता घाई झाली आहे कारण तुझ्या आयुष्यात कोणीतरी वेगळं माणूस आलेला आहे. आता हे सगळं बोलत असताना पुन्हा एकदा अर्जुन समोर येतो आणि आता तो सचिनच्या एक कानाखाली लावून देतो आणि म्हणतो की पुन्हा एकदा माझ्या बहिणीवर असे घाणेरडे आरोप करायचे नाहीत. तर अस्मितासुद्धा आता म्हणत असते की तू कसा माणूस आहेस ना मला खूप चांगलं माहिती आहे. अजूनही त्या साक्षी शिखरेच्या तू कॉन्टॅक्टमध्ये आहेस आणि तू आत्तापर्यंत आमच्या घरी राहत होतास कारण तुला हा पैसा होता. तुला माहिती आहे की माझ्याकडून पैसे मिळतील म्हणून तू इतके दिवस माझ्यासोबत राहत होतास. पण तू फक्त शरीराने आमच्यासोबत होतास, मनाने कधीच नव्हतास. आणि अशा माणसासोबत मला राहायचं नाही आहे. आणि तू माझ्यावर किती घाणेरडे आरोप कर, मला माहिती आहे की तू आता सगळ्यांसमोर स्वतःला सभ्य समजण्यासाठी तू माझ्यावरती बोल उचलणार याची मला पूर्ण खात्री आहे आणि मला त्याच्याने काही एक फरक पडणार नाही आहे. आणि फायनली प्रेक्षकांना येते सचिनचा आणि अस्मिताचा घटस्फोट तर होणार आहेच. तर मंडळी मालिका आता आणखीन एका वेगळ्या वळणावर आली, ते म्हणजे इकडे साक्षीने स्वतःच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आता सचिन आणि साक्षी दोघं जण तर एकत्र येणार आहेतच. पण तेवढ्यात आता महिपत जो आहे, महिपतसुद्धा जेलमधून बाहेर सुटणार आहे. इकडे महिपत आता जेलमधून बाहेर सुटल्यानंतर पुन्हा एकदा साक्षी, सचिन आणि महिपत तिघं जणंसुद्धा